हॅलो साहेबाबी संघाचा अतिरिक्त खेळाडू कमिटी संपर्क साधत आहे. चला साहेबाबी एक अतिरिक्त खेळाडू पाठवा आणि जेसीसी आपला सुद्धा पाठवा. हा जेसीबीचा आहे. स्कोरर रेडी स्कोरर. येस थँक्यू सो मच. चला क्वालिफायर 1 चा मुकाबला या ठिकाणी आजच्या दिवसातल्या पहिल्या लॉटचा तर 30 जोडी मैदानामध्ये नाहीये. तर या ठिकाणी गौरव या ठिकाणी थोडासा मागे थांबलेला आहे आणि त्याच्या जागी चांगली सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी मनीष शिंदेळकर आणि जतीन ही जोडी मैदानामध्ये. चला पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी थोडासा फेरबदल होतोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय विकास झस्कर प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मुकेश यादव. गोलंदाजी मार्गपती आपण पाहतोय अविनाश पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडेसे उसळी घेणाऱ्या चेंडूला कट केला आहे. डिक्लेअर झोन मध्ये ढकलला आणि पहिली धाव आणि धावसंख्येची सुरुवात या ठिकाणी केली गेली आहे जतीन यांच्या मार्फत. पहिली धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. दोन्ही सामने चुरशीचं आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 24 मध्ये 24 डिफेंड झाले होते आणि त्यानंतर आपण पाहिला 29 धावा या ठिकाणी डिफेंड केल्या गेल्या. तर निश्चितच हा सामना सुद्धा त्याच पद्धतीला होईल कारण दोन्ही संघ हे आहेत डिफेंड करून आलेले आहेत या फेरीमध्ये खेळण्यासाठी. दरम्यान या चेंडूवर सुद्धा एकच धाव घेतली गेली या चेंडूवरती. 3 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. आगाशी संघाच्या पाठीराखांना विनंती असेल प्रत्येकाने बाउंड्रीच्या मागे राहायचं आहे. खास करून एसटीच्या मागे चेंडू त्या कारण आणि या चेंडूवरती मनीष यांनी 6 मारून आउट झालेला आहे. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आहेत फलकावरती. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज या ठिकाणी आलेला आहे रुपेश. आशिष चेंडूवरती वेगाने आला होता तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 6वी धाव फलकावरती लगावली गेली. हा सुद्धा चांगला चेंडू होता. हलक्या रीतीने खेळून काढला. डिक्लेअर झोन मध्ये ढकलला गेला चेंडूला. 7वी धाव घेतली गेली या चेंडूवरती. खोल टप्प्यात चेंडू निश्चितच सर्व बॅटरी मारला फटका होता. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी चेंडू होता डॉट. तर मध्ये ड्राईव्ह केलेला या त्या ठिकाणी स्वप्नील बोने चांगलं क्षेत्ररक्षण. हळुवारपणे टाकलेला चेंडू तितका चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा चांगली. गॅदर सुद्धा चांगला. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल आहे. 8 धावा फलकावरती आहेत आणि धावा थांबवलेल्या आहेत या ठिकाणी.
क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी थोडंसं मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला तो, परंतु थेट यष्टीवरती चेंडू आदळला आणि दुसऱ्या गडीचं पतन या ठिकाणी गौरव बाद. अरे आपल्या भावाची हळद आहे, राडा तर झालाच पाहिजे. अनिकेत दादाची हालत गाजते आज दे या गावाला. अनिकेत नवरा फटावा बसला हळदीचे दिसाला. तर मात्र आशिष गोलंदाजी मार्क वरती येतोय. 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 8च धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि 2 मोठे फलंदाज बाद झालेले आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी आशिष आणि नवीन फलंदाज सुमित या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळाला. 9वी धाव फलकावरती लगावल्यानंतर आपण पाहतोय हलक्या रीतीने खेळून काढला. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये ढकलला गेला एका धावेसाठी. 2 चेंडू 10 धाव फलकावरती. तिसरं षटक चालू आहे अजूनपर्यंत. ड्राईव्ह केलेला आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी गंभीर चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते गंभीर यांच्या मार्फत. एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. सुमित करता पडणारा चेंडू असेल निश्चितच. चांगले चेंडू पडले आहेत तर निश्चितच चांगल्या चेंडूवरती आपण स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. धावफलक सरकता ठेवणं गरजेचं आहे आणि ती गरज भागवून देत असताना हे दोन्ही फलंदाज 4 चेंडूमध्ये 4 धावा या ठिकाणी गोळा करतात. 2 चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत. वेगवान चेंडू बॅटची कडा लागून या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू आणि एक धाव भेटते चेंडूवरती. 13 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. अतिशय संत गतीने धावफलक पुढे सरकते. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. षटक संपलाय तिसऱ्या क्रमांकाचं. धावा फलकावरती 1 for 14 14. आणि आता मात्र थोडस गेअरवरती पाय टाकावा लागणार कारण धावा आहेत फक्त 14 आणि आपण पाहतोय कमीत कमी 26 ते 27 धावा करणं गरजेचं असेल जर साईबाबी संघाला या सामन्यामध्ये निश्चितच एक चांगली टोटल सेट करायची सम्मानजनक टोटल सेट करायची असेल तर. वरून येते गोलंदाजी मार्क वरती एक छोटासा गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या षटक त्यांचं काढून घेतलं होतं आणि त्यानंतर जेसीसी संघाला माहिती होतं की त्यानंतरचे गोलंदाज डिफेंड करू शकतील. क्या बात आहे. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चित चांगल्या पद्धतीने टाकला होता परंतु तितकंच चांगलं फटका या ठिकाणी सुमित त्याच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धावा त्या चेंडूवरती गोळा झाल्या. 18 धावा फलकावरती. अजून येणारे 5 चेंडू बाकी आहेत. चांगला चेंडू फेकी चांगली घ्यावा अपील अंपायर कडे आणि अपील फेटाळून लावलेल्या आहे पंचांनी आणि 1 धाव कंप्लीट. चार चेंडू बाकी आहेत. 19 धावा फलकावरती आहेत. चांगला फटका होता. चुकी करतोय या ठिकाणी रुपेश. चेंडू जाते 4 धावांसाठी. 23 धावा या चौकारांशी लगावल्या जातात. व्हाईट बॉल चा इशारा पंचांकडनं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. तर 25 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला आणि 1 धाव घेतली गेली चेंडूवरती. 26 धाव फलकावरती लगावले गेले. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडू बाकी आहेत. चला लास्ट बॉल आहे. 27 रन फलकावरती आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं. 28वी धाव अमांताच्या स्वरूपात. अकोटाब्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. फेकी येते आणि फेकीला या ठिकाणी आपण पाहतोय गॅदर केलं जाते आणि यष्टीला लावलं जाते. त्या ठिकाणी आपण पाहतोय सुमित कदम रनआउटच्या रूपात
बाद 28 धावा फलकावरती आहेत आणि JCC संघासाठी 29 धावांचं टार्गेट येऊन राहते. मिळाली वर्षाला पिक्चर हिट बघा सैलाई गो. हॅलो हॅलो पहिला षटक घेऊन येत आहेत जतीन. सामना करतील सोनू. चांगला असा चेंडू परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. एक धाव. हॅलो हॅलो दुसरा चेंडू. चांगला असा चेंडू होता जतीन यांचा परंतु एक धाव. पुढील चेंडू आणि चांगला असा चेंडू जतीन यांचा. सोनू यांना काही समजलं नाही आणि बाद झालेले आहेत मिस्टर सोनू. तुझे मनाने काय करताय. थँक्यू डीजे. जतीन यांचा चांगली अशी गोलंदाजी. पुढील चेंडू सामना करतील अरुण. चांगला चेंडूवर प्रहार केला अरुण याने. एक धाव. डॉट चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. सामना करतील अविनाश. चांगली अशी षटक जतीन यांनी हाताळलाय. चांगली अशी गोलंदाजी साहेबा बी कडून. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत सुमित साहेबा बी कडून. सामना करतील अविनाश. पहिला चेंडू. चांगलासा चेंडू सुमित यांचा परंतु एक धाव. साहेबा बी कडून बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी होते. फुलटॉस चेंडू होता परंतु त्याचा काय फायदा घेतला नाही अरुण यांनी. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी सुमित यांची साहेबा बी कडून. पुन्हा एकदा फुलटॉस. लालच दिला होता परंतु त्याचा काय फायदा झाला नाही आणि बाद झालेले आहेत अरुण. धाव संख्या 5. कमॉन डीजे.
वाजवतो अरे तुझ्या वाटताला की नाही वाजीव 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 थँक्यू डीजे. चांगली गोलंदाजी होते साहेबा बी कडून. पहिलं षटक जतीन यांनी चांगला हाताळला होता. त्यानंतर सुमित. धावसंख्या 5 आणि शॉर्ट चेंडू होता परंतु त्याचा काय फायदा घेतला नाही. फक्त आणि फक्त 1 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. सामना करतील गौतम. बघूया चेंडूवर काय करतात गौतम. पुलटॉ चेंडू होता परंतु गौतम षटकार मारून बाद झालेले आहेत. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. धावसंख्या 6. साहेबा बी कडून चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला. ओ चांगला चेंडू परंतु 1 रन टिकलर झोन मध्ये. साहिल गोलंदाजी मार्कवर. साहिल पुढील चेंडू सामना करतील स्वप्नील. चांगलासा शॉट स्वप्नील यांचा परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्या 7. पुन्हा एकदा मारलेला आणि चौकार स्वप्नील यांच्या बॅटीतून. कमॉन डीजे. अजूनही 18 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे JCC संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. पुन्हा फुलटॉस चेंडू आणि पुन्हा मारलेला शॉट परंतु चांगलीशी फिल्डिंग गौरव पाटकर. धावसंख्या 1 नी वाढत आहे. धावसंख्या झाली ती 12. अजूनही 8 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे JCC सी संघाला. फुलटॉस चेंडू पर्यंत त्याचा काय फायदा झाला नाही. अविनाश बाद झालेले आहेत. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. सामना करतील आशिष. चांगलासा शॉट आशिष यांचा परंतु चांगली अशी फिल्डिंग. तिसरा षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली ती 12. अजूनही 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे JCC संघाला. साहेबा बी संघाकडून तिन्ही गोलंदाज चांगली अशी गोलंदाजी केलाय. गोलंदाजी मार्कवर आरू. पहिला चेंडू सामना करतील स्वप्नील. चांगला शॉट स्वप्नील यांचा परंतु चांगलीशी फिल्डिंग आरूकडून.
पुढील चेंडू सामना करतील स्वप्नील. अजूनही 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. जर हा सामना जिंकायचा असेल तर 5 चेंडूमध्ये 17 धावा ठोकाव्या लागतील. चांगलासा चेंडू परंतु एकही धावा नाही. चांगली अशी गोलंदाजी होते सायबा बी संघाकडून. पुन्हा एकदा हा शॉट परंतु निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा मारलेला शॉट परंतु निर्धाव चेंडू. अजूनही 2 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. चांगलासा शॉट स्वप्नील यांच्याकडून परंतु एकही धाव नाही. शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि 1 रन. हा सामना जिंकलेला आहे ते सायबा बी संघ. विनर कम ऑन डीजे. टॉस करून घ्यायचा जय. टॉस करून घ्यायचा जय. साई चरण टॉस करून घ्यायचंय. साई चरण आणि अष्टविनायक. मॅन ऑफ दी मॅच टी शर्ट सुमित. या मॅच मॅन ऑफ दी मॅच आहे सुमित. टॉस आहे साई चरण वर्सेस अष्टविनायक. सुमित मॅन ऑफ दी मॅच सुमित. चांगली अशी गोलंदाजी केली सुमित यांनी.